नमस्ते, मी पनासे सर बोलतो आहे. आपण नेहमी एकमेकाला बोलतो बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. पण म्हणजे काय? तर म्हणजे काय असतं बी पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार. त्यानं आपलं जीवन आपण आनंदी करू शकतो. असतेच आनंदी बनवू शकतोच. अडचणी तर प्रत्येकाला येतात, पण ते अडचणी आल्यानंतर प्रॉब्लेमवर विचार करण्यापेक्षा त्याच्या सोल्युशनवर विचार करणे, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो. आपल्याकडे जी काही क्षमता असतात, कॅपॅसिटी, ॲबिलिटी, त्याच्यावर आपला विश्वास बसतो. आपण काहीतरी करू शकतो असं आपल्याला वाटतं. आपण हारणार नाहीच असं आपल्याला जी एनर्जी देते त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह थिंकिंग. आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये चॅलेंजेस असतात, स्पर्धा असते, पण जर आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील तर त्याला आपण धैर्याने सामने जाऊ शकतो. म्हणजे खच्चीकरण आपलं होत नाही, एनर्जी आपल्याकडे राहते. पण आपले विचार जर चांगले असतील तर आपले ॲक्शन जे असतात ते त्याच्यावरून चांगले होऊन जातात. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे आपल्याला ताणतणाव येत नाही, टेन्शन अजिबात येत नाही, का तर आपण सकारात्मक विचार करतो. निगेटिव्ह विचार करायची काय आवश्यकता नाही. सकारात्मक विचारामुळे आपल्याला ताणतणाव येत नाही, मेंटल स्ट्रेस तर अजिबात येत नाही, मन एकदम शांत राहतं आणि शांत मन आपल्याला चांगल्या विचारांचा उगम देते. आपले जे काही सोल्युशन असतात त्याच्यावर आपण विचार करायला आपली एनर्जी घालवतो आणि आपल्याला मार्ग सापडतो. थोडासा जरी आपल्याकडे पॉझिटिव्ह विचार असला, थोडा तरी आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि काहीतरी करता येतं आपल्याला. आणि आपल्या जीवनामध्ये भरपूर असा सकारात्मक, आमूलाग्र, एकदम चांगला असा बदल घडू शकतो. आनंदी तर राहू शकतो आपण, टेन्शन फ्री तर राहू शकतो. कशामुळे? जर आपण थोडासा जरी सकारात्मक विचार केला तरी. सकारात्मक विचाराने आपण आपले जीवन एकदम आनंदी घालवू शकतो, मेंटल स्ट्रेस फ्री राहू शकतो आपण. आणि प्रॉब्लेमवर तर सोल्युशन असतंच, पण ते येण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार करावा लागतो.